हे ठेवा. शाल आणि टोपी घेतलीत ना? घेतलीये बरोबर. एवढ्या थंडीचं जाणं गरजेचं आहे का हो? अगं जरा महत्वाची काम आहेत ती आटपून घेतो. बर, लवकर या. येतो. आणि एक महत्वाची गोष्ट, तू पण सगळी औषध वेळेवर घे. हा, नाहीतर कामाच्या गडबडीत विसरतेस तू. अहो, श्रीकला थोडीच विसरू देणार आहे मला. ती करते आठवण. बर, जरा बोलायचंय. काय आहे, पोलिसांच्या समोर जे घडलं ते श्रीकलानी खूप मनाला लावून घेतलेलं असणार आहे. अहो, साहजिक आहे ना. आणि इंदूलाही वेगळ्या पद्धतीनं विचारता आलं असतं की. शकू, झालं गेलं घडून गेलं. हा, आता आपण त्या गोष्टीची चर्चा नको करायला. मला काय वाटतंय, तू एकदा श्रीकलाशी बोल, जरा तिला समजा. तिला म्हणाव इंदू बोलण्याच्या ओघात बोलून गेली असेल, तिचा काही वाईट हेतू नसणार आहे. जी. आणि खरंच एकदा श्रीकलाशी नीट बोल यावर. काय आहे, पोरगी हळवी आहे, उगीच रडत बसेल. बोलते. येऊ का? हा गोप्या असा का वागतोय ना, मला काहीच कळत नाही बघ. म्हणजे कधी तळ्यात तर कधी मळ्यात. त्याच्या अशा वागण्यानं ना डोकं शॉर्ट झालं इंदू माझं. म्हणजे सांगतो की तू व्यंकू महाराजांच्या पौर्णिमेच्या कीर्तनाला आला होतास, टाळ पण वाजवलास म्हणे, आणि विठुरायाच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद पण घेतलास. हे सगळं फालतू ऐकवायला आणले का मला तू इकडे? चला, सकाळपासून जो येतोय तो मला हेच ऐकवतोय. नॉनसेन्स. रेमे डोक्याचा आहे बघ एकदम. अगं, आज तर त्यानं विचित्र वागण्याचा कहरच केला. रात्री समस्त विठूच्या वाडीच्या समोर विठुरायाच्या पायावरती डोकं ठेवलं. व्यंकू महाराजांच्या समोर टाळ घेऊन साक्षात विठुनामाचा गजर केला. एवढ्या वर्षांनी एकतर हा गोप्या मंदिरात आला, आणि आज काय म्हणतोय की मी देवबिव काही मानतच नाही, म्हणून मी नास्तिक आहे. रात्री असं दिवस असं. काय करावं बघ अशा माणसांचं. अरे आजकाल तो जे बोलतो, जे करतो, ते पुढच्या क्षणी विसरलेला असतो बघतो. अगं, एवढी स्ट्रॉंग मेमरी असून सुद्धा विसरतो कस काय? त्याचंच आश्चर्य वाटतंय मला. इतका कसा बदलला रे आपला गोपाळ. त्याच्या विचारांवर इतका ठाम असतो तो. हो ना, हो, हे त्या श्रीकलामुळेच आहे. नेमकं काय करत असेल ती त्याच्या सोबत? ब्लॅकमेल तर करत नसेल ना रे? तुला काय वाटतं? मी ऐक, ते नव्या डीलरची काय डील असेल ना, ती यावेळेस तू बघून घेशील. हा? ते मी बघून घेतो, पण काय फायनल कॉल तुमचा आहे अधोक्षज महाराज. ते फायनल कॉस्टिंग करून घेतो मी. आणि हा, अजून एक, ते लंच टाइम मध्ये ऑफिसला आहे, काम झालं. तुम्ही सांगितलं मी आलो. नवीन सरपंच अधोक्षज महाराज दिगरजकरांना मोहितराव बोडके पाटलांचा नमस्कार. हे माहिती रिफर्बिश मोबाईलचं बघून घेशील. ठीक आहे, बघून घेतो मी. अरे काय ओ सरपंच, अहो आम्ही तर तुमच्याशी थांबून बोलतोय, आणि तुमचं काय चालू आहे त्या जुन्याच डीलचं? आपल्या जी ब्रँड न्यू डील झाली तिच्यावर जरा लाइटिंग टाका. हो. डील? हा, कसली डील रे म्या? यांनी का आपल्या मोबाईल शॉपिंग मधून मोबाईल खरेदी केलेत का? नाही रे, ऑनलाईन वाला आहे हा. मग टाइमपास करतोय वाटतं. जोक मारला काय? जोक चांगलंय, पण हा आवडला आपल्याला. नाही म्हणजे माहित असून सुद्धा माहित नसल्यासारखं दाखवायचं.
अहो काय नवीन नवीन सरपंच हा? अहो आपल्यात जी डील झालीये ती आता पुढे गेली पाहिजे आणि काम पण अशी आपण पाट 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 गेली पाहिजेत हो. आपली डील? हा कोणती डील? कसली डील? काय बोलतोय तू? हा हे बघ, काडी नको करू हा. आधीच माझं हो पार्टनर. अहो काय जिभेसोबत डोकं पण जड झालं काय? शॉर्ट टर्म मेमरी लॉस हो. ए येडा झालाय, डोक्यावर पडलाय का? अरे डोक्यात तुमच्या काहीच आहे ना हा? कामाचं लोड जास्त आहे का? हा प्रेशर आहे का काही? निवांत बोलू ना मग. तुम्ही काम पटापट संपवा हा. आपल्याला काय वेळ आहे, आपण बोलू निवांत बसून बोलू हो. यावं का यावं? चल देवा देवा, कसली परीक्षा बघतोयस रे तू माझी? श्रीकला, काय करतेयस हे? काय वेडेपणा आहे हा? देख रे. काय करू आई मी? त्या बाईने माझा विश्वासघात केलाय. मी त्या बाईला ओळखू शकले नाही ना. ही माझी चूक झाली ना. घरात चोरीच झाली नसती नाही तर. प्रायश्चित्त नको का करायला? अगं असं काही नाहीये श्रीकला. कोण म्हणलं तुला असं की तुझी चूक आहे म्हणून? तसंच आहे आई. इंद्रायणी ताई बोलल्या ना, बरोबर आहे, बरोबर आहे त्यांचं. अगं पण त्यांना तू चुकीची नाही ठरत. तुम्ही काही म्हणालात नाही तरी हेच खरं आहे. माझी चूक आहे यात. मी जर आपल्या घराविषयी त्या बाईला सांगितलं नसतं तर तिने चोरी केलीच नसती ना या घरात. या घराचं नुकसान टळलं असतं. मी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे आई. श्रीकला, अगं बाळा, होणाऱ्या गोष्टी टाळता येत नाहीत. त्यामुळे तू स्वतःला नको दोष देऊस. श्रीकला, तू इंदूचं बोलणं मनाला नको लावून घेऊ हा. इंदू, अगं तू तरी सांग हिला की जे झालं त्याच्यात हिची काही चूक नाहीये. श्रीकला, माझ्या माणसांच्या भाबडेपणाचा, मायेचा गैरफायदा घेतीस तू. याची किंमत मी तुला मोजायला लावणार. भाशीलच का तू? ही श्रीकला रोज नवीन नाटक करते. आपल्या गोपाळचं पण खोकड माकड हिनेच केले.
अगं पण इंदू, या सगळ्यातून गोप्याला आपण बाहेर काढलं पाहिजे ग. आपला दोस्त आहे ना तो. पण त्याच्या आधी त्या श्रीकलाची कुंडली बाहेर काढली पाहिजे. घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर जी चांगुलपणाची पट्टी बांधली ना तिनं, ती काढली पाहिजे आधी. अगं पण इंदू, आपण काय करणार? काही करायला गेलो ना ती आपल्याला तोंडावर पाडती. लई शहाणी आहे भक्ती. असू दे रे, शेवटी पितळ ते पितळच आहे, उघड पडणारच. कधी पितळ उघडं पडणार? सगळं हाताच्या बाहेर गेल्यावर. विठुरायावर विश्वास ठेव, तो असं काही होऊ देणार नाही. तो आपल्याला मार्ग नक्की दाखवणार. विठुरायाचं नाव घेतलं, मार्ग दिसला बघ. मार्ग दिसला? पप्प्या, ही ना नक्की त्या बाईला भेटायला चालली बघ. कशावरून? अरे, पोलिसांकडे त्या बाईचं स्केच आहे ना. ती बाई जर सापडली तर तिचं भिंग उघड पडेल ना. अगं हे लक्षातच नाही आलं माझ्या. ही नक्की त्या बाईला सावध करायला चालली. एक काम करते, मी तिला फॉलो करते. काही ना काही नक्की सापडेल आपल्याला. हा, पण जरा जपून बर. कसे, हा विषय जरा डेंजर. मी पण येतो तुझ्यासोबत. कशाला? एका कामाला तिघ तिघ कशाला? तिघ? माझा विठुरा आहे ना, त्याच्यासोबत जाते.
गोपाळ विचाराचं माकड करून ठेवलंय त्या श्रीकलानं. किती हाडतोड केली तरी बालपणीचा मित्र आहे माझा. 4 शब्द प्रेमानं बोलून बघते, बोलतेच. ए गोप्या टोप्या, कसा आहेस रे? काय काम आहे? काय काम आहे म्हणजे? ऍज अ फ्रेंड चौकशी करायला आली तुझी. बरं वाटतंय का? तुला काय करायचंय? तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाहीये. ते करायला श्रीकला आहे. श्रीकला तुझी काळजी घ्यायला नाही आली इथं. उलट तू तिच्यापासून काळजी घ्यायला पाहिजे. आमच्यात भांडणं जाऊ असं वाटतंय का रे तुला? हे बघ गोप्या, ती चांगली पोरगी नाही अरे. तुझ्यासोबत जे होतंय ना ते प्लीज आम्हाला सांग. अख्खी फंट्या गँग तुझ्या बाजूने उभी राहील बघ. माझ्या पाठीशी कुणीही उभं राहण्याची काहीही गरज नाहीये आणि मी कोणापासून काही लपवतही नाही. हे बघ ती श्रीकला ना तू श्रीकला बद्दल तोंडातून एक अक्षर सुद्धा काढायचं नाही. अजिबात नाही. मला कुणीच गप्प करू शकत नाही. त्या श्रीकलाचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. त्यासाठी व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायणी ताई दुखावले तरी चालतील, पण त्यांच्या समोर हे सत्य आलंच पाहिजे. या घराच्या रक्षणासाठी ते जरुरी आहे. अक्कल तर कवडीची नाही आणि मिजाज दुनियाभरची. हे बघ श्रीकले, अगं तूच बघ काय केलंयस ते. अगं मी इतक्या मेहनतीने रचलेला डाव खराब करायला निघालीस तू. हे बघ तू टेन्शन घेऊ नको आणि वाढवू पण नकोस. अगं ए बाई, तू टेन्शन वाढवलंयस ऑलरेडी. स्वतः तर गोत्यात आलीयस आणि मला पण आणतीयस. माहितीये ना ती इंद्रायणी मागावर आहे तुझ्या. सतत पैसा पैसा पैसा. त्या पैशाच्या हव्यासपोटी ना तू बांगडी त्या दादा सराफांकडे विकली आणि मोठा प्रॉब्लेम करून ठेवलायस. तुला माहितीये पोलीस आहे ना तुझं स्केच घेऊन फिरतायत. हे बघ ही काय माझ्या एकटीची चूक नाहीये. काय 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 माणूस नाहीये मी. खायला प्यायला नको मला. तू वेळेवर पैसे दिले असतेस ना तर ही वेळच आली नसती. नुसत्या वायद्यावर पोट भरत नसतं. अगं थोडी उपाशी राहिली असतीस ना तर काय मेली नसतीस तू. श्री काय श्री? पोलिसांनी पकडलं तर काय होईल ना याचा विचार कर जरा. उरली सुरलेली अक्कल वापर. ती इंद्रायणी ऑलरेडी 5 लाख करते आपला. रत्ना हे बघ आता मी फायनल सांगते, तू या घराच्या बाहेर पडायचं नाहीस. तुला काही हवं असेल तर तू फक्त मिस कॉल द्यायचा मला. अगदी गरज लागली तर मी इकडे येईन, तुला भेटेन आणि तुझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. ठीक आहे ठीक आहे. ठीक बी काही नाही. फायनल सांगतेय, तू या घराच्या बाहेर पडायचं नाहीस. कळलं? आता डबल काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. इंदू, काय ग तुझी शाळा सकाळीच संपली होती ना? हो, पण ते बचत गटाची मीटिंग घ्यायची होती ती घेतली. ठीक. महाराज काय ग? मी काय म्हणते, आज विठुरायाला नैवेद्य गोपाळने दाखवला तर? अरे वा, चांगली कल्पना आहे की. विठुरायाला सुद्धा आनंदच होईल. थांब बोलावतो मी त्याला. गोपाळ,
ए गोपाळ, एकदा बोलवलं तरी ऐकू येतं मला. बोला, काय काम आहे? अरे तू आज आपल्या विठुरायाला जाऊन नैवेद्य दाखवशील का? काय संबंध? तू असं का बोलतोय सर व्यंकू महाराजांबरोबर? कारण त्यांना चांगलंच माहितीये माझा देवावर विश्वास नाहीये. मी मंदिरामध्ये पाऊल ठेवणार नाही.